शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार। आजपासून पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। येत्या 8 दिवसांमध्ये 2022, 23, 24 आणि 25 ची जी काही अपडेट इथं आलेली आहे, तर आता 2026 ची लेटेस्ट अपडेट म्हणजे पीक विमा जमा होण्यास सुरुवात तर येत्या 8 दिवसांमध्ये। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पीक विमा सर्वांना मिळणार आहे। तर खास जे की 8 दिवसांमध्ये काय यामध्ये 8 दिवसांमध्ये जी की मुख्य अपडेट काय आलेली आहे, तर आता शेतकरी बांधवांची देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, जे की ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना येत्या 8 दिवसांमध्ये तर काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे ते सुद्धा पाहणार आहे। सर्वप्रथम पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे। 8 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात तिथं पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम आता पुणे, नाशिक, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, बीड, लातूर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका। तर आता पीक विमा वाटप जे की सर्व शेतकरी बांधवांना येत्या 8 दिवसांमध्ये जमा होणार आहे। तर आता यामध्ये मंजूर झालेले कोणकोणते जिल्ह्यात कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर आता यामध्ये किती पैसे मिळणार आहेत, तर यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका तर 5 ते 25,000 पर्यंत भरपाई इथं मिळू शकते। तर आता यामध्ये जे की पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे, यामध्ये पुण्यामध्ये 45,000 शेतकरी लाभार्थी आहे। 25 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये 38,000 शेतकरी यामध्ये पात्र आहेत। 21 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। अहमदनगरमध्ये 50,000 शेतकरी पात्र आहेत। 28 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। सोलापूरमध्ये 42,000 शेतकरी पात्र आहेत। 23 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। जळगावमध्ये 35,000 शेतकरी पात्र आहेत। 19 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। बीडमध्ये 48,000 शेतकरी पात्र आहेत। 26 कोटी आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे। लातूरमध्ये 30,000 शेतकरी पात्र आहेत। 17,000 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 33,000 शेतकरी पात्र आहेत। 18 कोटी निधी आलेला आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे। यानंतर येते आपलं परभणीमध्ये 28,000 शेतकरी पात्र आहेत। 15 कोटी रुपये आलेले आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे। नांदेडमध्ये 40,000 शेतकरी पात्र आहेत। 22 कोटी रुपये आलेले आहे, पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। हिंगोलीमध्ये 20,000 शेतकरी पात्र आहेत। 10 कोटी रुपये आलेले आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे। उस्मानाबाद यामध्ये 27,000 शेतकरी पात्र आहेत। 14 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। बुलढाण्यामध्ये 36,000 शेतकरी पात्र आहेत। 20 कोटी इथं पैसे आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 25,000 शेतकरी पात्र आहेत। 13 कोटी रुपये आलेले आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे। अमरावतीमध्ये 37,000 शेतकरी पात्र आहेत। 21 कोटी रुपये आलेले आहे। यवतमाळमध्ये 44,000 शेतकरी पात्र आहेत। 24 कोटी रुपये आलेले आहे। वाशिममध्ये 18,000 शेतकरी पात्र आहेत। 9 कोटी रुपये आलेले आहे। वर्ध्यामध्ये 22,000 शेतकरी पात्र आहेत। 12 कोटी रुपये आलेले आहे। वर्ध्यामध्ये 19,000 शेतकरी पात्र आहेत। 10 कोटी रुपये आलेले आहे। तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। चंद्रपूरमध्ये 21,000 शेतकरी पात्र आहेत। 11 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे। गडचिरोलीमध्ये 15,000 शेतकरी पात्र आहेत। 8 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे। तर जवळपास सर्वच जिल्ह्यात पैसे इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर जे ते आपलं धुळेमध्ये 17,000 शेतकरी पात्र आहेत। 9 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये। नंदुरबारमध्ये 14,000 शेतकरी पात्र आहेत। 7 कोटी रुपये आलेले आहे। कोल्हापूरमध्ये 26,000 शेतकरी पात्र आहेत। 14 कोटी रुपये इथं आलेले आहे। सांगलीमध्ये 24,000 शेतकरी पात्र आहेत। 13 कोटी रुपये आलेले आहे। साताऱ्यामध्ये 29,000 शेतकरी पात्र आहेत। 15 कोटी आलेले आहे। यानंतर रत्नागिरीमध्ये 12,000 शेतकरी पात्र आहेत। 6,000 कोटी आलेले आहे। सिंधुदुर्गमध्ये 10,000 शेतकरी पात्र आहेत। 5,000 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। तर सर्वसाधारण अंदाजे 430 कोटी रुपयाचा वाटप इथं सुरू झालेला आहे। तर आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला होता, आधार लिंक आहे, तर योग्य पद्धतीने ज्यांनी ई पीक पाहणी केलेलं आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, तर अशा शेतकरी बांधवांना 25,000 पर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये कोणाला पैसे मिळणार नाहीत। आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, ई पीक पाहणी केलेले नाही, आधार लिंक नाही,
त्याचप्रमाणे चुकीची माहिती दिलेली आहे. तर आता ज्यांनी कोणी पीक विमा फॉर्म भरलेला आहे परंतु पीक विमा आलेला नाही, तर अशांना हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447. तर यावरती तुम्हाला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करा की आम्हाला पीक विमा आलेला नाही. आता पैसे काय येत आहेत, तर आता जे की मागील वर्षाचे क्लेम पेंडिंग होते 2022 ते 25 पर्यंत अनेक शेतकऱ्यांचे क्लेम प्रलंबित होते. तर आता सरकारने जे काही पेमेंट इथं रिलीज केलेलं आहे, तर आता टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर येणार आहे. काही ठिकाणी पैसे येण्यासाठी उशीर लागतो, काही जणांची इथं रिजेक्ट झालेलं आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने हा लेखी अर्ज पीक विमा कंपनी किंवा पीक विमा प्रतिनिधीला इथे द्यायचा आहे. प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी. तर इथं पीक विमा कंपनीचं नाव, तुमचा तालुका, जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज. तर इथं अर्जदाराचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे. तर इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहा, आधार क्रमांक लिहा, जसंच्या तसा हा महिना तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे. यानंतर येथे आपलं मोबाईल नंबर, खाते क्रमांक, बँक शाखा, पिकाचे नाव, गट क्रमांक, गाव, तालुका आणि जिल्हा हे संपूर्ण तुम्हाला जसेच्या तसं इथं लिहून घ्यायचं आहे. आपला विश्वासू स्वाक्षरी दिनांक. त्याचप्रमाणे यासोबत देताना तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 आणि पीक विम्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून द्यायचं आहे. आता अर्ज कुठे द्यायचा आहे? पीक विमा कंपनीला तुम्हाला द्यायचा आहे, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस राहते. आता अर्ज दिल्यानंतर काय होते, तर अर्ज तुमचं रजिस्टरमध्ये नोंदवला जातो, तुमचा क्लेम तपासला जातो. जर काही त्रुटी असेल तर तुम्हाला कळवण्यात येते. तर सर्व ठिकाणी पेमेंट प्रोसेस पाठवली जाते. तर आता सर्वात मोठे म्हणजे कारणे म्हणजे पैसे न येण्याची. यामध्ये आधार लिंक नाही, IFSC कोड चुकीचा आहे, KYC नाही, क्लेम रिजेक्ट झालेला आहे, सर्वेमध्ये नाव नाही, ज्यांचे सर्वे झालेले नसेल. तर आता सर्व शेतकरी बांधवांना येत्या 8 दिवसांमध्ये काय, यामध्ये 8 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होणार आहे. तर सर्वसाधारण 8 दिवस इथं लागू शकते.